Welcome students. In today's lecture we are going to start two more important points, that is isomorphism and then after polymorphism. Then after we are going to learn classification of solids. Okay, depending upon intermolecular forces present in a solid, solids are classified into four types. एक असतात आयनिक सॉलिड्स, दुसरे असतात मेटॅलिक सॉलिड्स, तिसरे असतात कोव्हॅलंट सॉलिड आणि चौथे असतात मॉलिक्युलर सॉलिड्स. इकडे जाण्या अगोदर आपल्याला दोन महत्त्वाच्या छोट्या कन्सेप्ट आलेल्या आहेत, त्या आपल्याला पाहायच्यात. जसं मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं आयसोट्रॉपी आणि अनिसोट्रॉपी. ओके, आठवतंय का अनिसोट्रॉपी म्हणजे काय? अनिसोट्रॉपी ही कोणाची प्रॉपर्टी आहे? तर आपण जर पाहिलं क्रिस्टलाइन सॉलिड, कोणते क्रिस्टलाइन सॉलिड जे असतात, मग NaCl असेल, KCl असेल, NaNO3, क्रिस्टलाइन सॉलिड जर वेगवेगळ्या डायरेक्शनला त्यांच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज मोजल्या तर त्या वेगवेगळ्या येतात आणि या गुणधर्माला आपण म्हणतो अनिसोट्रॉपी. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आर अनिसोट्रॉपिक इन नेचर. या उलट आपण जर आणि का असतात तेही माहिती तुम्हाला, कारण क्रिस्टलाइन सबस्टन्सेस मध्ये आपण वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळं कंपोजिशन असतं. आणि नंतर आपण पाहिलं होतं कोणतं, एक अनिसोट्रॉपी क्रिस्टलाइन सबस्टन्सेस दाखवतात आणि एक आयसोट्रॉपी जे की अमॉर्फस सबस्टन्सेस दाखवतात. जे सबस्टन्सेस गुळगुळीत असतात, म्हणजे टॅल्कम पावडर असेल किंवा ग्लास किंवा प्लास्टिक किंवा रबर, यांच्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या डायरेक्शनला प्रॉपर्टीज मोजल्या तर त्या प्रॉपर्टीज ची व्हॅल्यू ही सारखीच असते. त्याचं कारण केमिकल कंपोजिशन हे सर्व डायरेक्शनला इरेग्युलर असेल तरी पण थोड्या टाइमापुरतं थोड्या जागेपुरतं ते सारखं असतं, म्हणून ते आयसोट्रॉपिक इन नेचर असतात. तशाच प्रकारची पुढची कन्सेप्ट आपल्याला पाहायची, ती म्हणजे कोणती? इथे पहा, कोणती पाहिजे आपल्याला? आयसोमॉर्फिझम. आता आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम हे दोन गोष्टी आहेत. तर हे कशानुसार पाहायचं आपल्याला? तर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी असं म्हणतो की असं सांगतोय, दिस इज नथिंग बट इट इज अ क्रिस्टल. त्याला काय म्हणतो? क्रिस्टल. तुम्ही म्हणता सर क्रिस्टल म्हणजे काय? ओके, तर पहा, हे क्रिस्टल आहे मी असं म्हणतो आणि ह्या क्रिस्टलचे जर मी असे भाग केले, पहा इकडं लक्षात घ्या. ओके, सो आता असं म्हणतो मी, होल, दिस होल इज कॉल्ड एज अ क्रिस्टल. हे जे पूर्ण आहे या पूर्णला क्रिस्टल म्हणायचं आणि त्याच्या छोट्या भागाला युनिट सेल म्हणायचं. त्याच्या छोट्या भागाला युनिट सेल. स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टल इज कॉल्ड एज अ युनिट सेल. हे जे भलं मोठं स्ट्रक्चर झालं ते कोणाचं झालं? ते क्रिस्टलचं झालं. म्हणजे याचा अर्थ काय सांगायचा पहा मला, हे क्रिस्टल आहे आणि हे काय? तर युनिट सेल. क्रिस्टल म्हणजे जास्तीत जास्त कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एकत्र येऊन तयार झालेलं सॉलिड. ओके, साखरेचा क्रिस्टल्स आपण पाहू शकता, नाही का? साखरेचा क्रिस्टल, त्यामध्ये एक साखरचा क्रिस्टल म्हणजे एक मॉलिक्यूल असतो का? नाही, त्यामध्ये अनेक मॉलिक्यूल्स असतात आणि जे स्मॉलेस्ट सातत्याने येणारे युनिट असतं त्याला रिपीटिंग युनिट किंवा त्याला युनिट सेल म्हटलं जातं. आणि म्हणून मी असं म्हणतोय पहा, म्हणून मी असं म्हणतोय की हे क्रिस्टल आहे. हे काय आहे? तर क्रिस्टल आहे. आणखी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो मी, पहा इथं दाखवतोय. हे अशा प्रकारे हे चार डॉट घेतले, हे चार डॉट जोडले मी. ओके, त्यानंतर इथं डॉट, इथं डॉट, इथं डॉट, इथं डॉट, हे जर जोडले अशा पद्धतीनं, पहा तुम्हाला 3D डायग्राम येते. ओके, कोणती डायग्राम? 3D डायग्राम. ही युनिट सेल आहे. ही काय? तर युनिट सेल. अशा लार्ज नंबर ऑफ युनिट सेल जर तयार झाल्या तर त्याच्यापासून काय तयार होतं? भलं मोठं स्ट्रक्चर तयार होतं. एक्झाम्पल, भिंत हे तुमचं क्रिस्टल आहे आणि वीट ही त्यातली युनिट सेल आहे. ओके, तर सॉलिड मध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. सॉलिड मध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं, ते पुढे येणार आहे. काही सॉलिड मध्ये क्यूबिक असतं. क्यूबिक म्हणजे कसं? तर क्यूबिक म्हणजे असं. ओके, ही काय आहे? ही युनिट सेल आहे. आणि याला जर मी म्हणत असेल ही क्यूबिक युनिट सेल आहे. कोणते विद्यार्थी मित्रांनो? ही जर क्यूबिक युनिट सेल असेल आणि क्यूबिक युनिट सेल अशा लार्ज नंबर एकत्र येऊन काय होतं? तर भलं मोठं स्ट्रक्चर तयार होतं. काय होतं? तर भलं मोठं स्ट्रक्चर तयार होतं. आणि मग मी असं म्हणतो, जर ही युनिट सेल म्हणजे हा भाग जर आपण गृहीत धरला, पहा ही युनिट सेल म्हणजे हा भाग गृहीत धरला. ओके, नंतर ही दुसरा भाग म्हणजे दुसरी युनिट सेल, तिसरा भाग म्हणजे तिसरी, चौथा म्हणजे चौथी,
ओके, अशा पद्धतीनं अरेंजमेंट काय झाली, युनिट सेलची अरेंजमेंट सातत्यानं होऊन मोठं जे तयार होतं, मोठं म्हणजे का दिसायला मोठं असतं का, ते आपल्या डोळ्यानं नसलं दिसलं तरी क्रिस्टल असू शकतं. एवढंच की स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिटची संख्या वाढली की तयार होणारं जे स्ट्रक्चर असतं त्याला क्रिस्टल असं म्हटलं जातं. तर इथं असं म्हणतो आपण इम्पॉर्टंट टर्म कोणती पाहायची पहा, तर सिमिलॅरिटी ऑर डिसिमिलॅरिटी, सारखेपणा किंवा वेगळेपणा. Similarity or dissimilarity in crystal structure of different solid is described as isomorphism and polymorphism. एका वाक्यात तुम्हाला मी सांगतो. तर हे जे क्रिस्टल्स असतात, आता क्रिस्टल्स कोणते, तर मी तुम्हाला म्हणतो की 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम असतात. त्यातले 2-3 सांगतो. क्युबिक म्हणजे अशा प्रकारचे, क्युबिक असेल, टेट्रागोनल असेल, रोम्बोहेड्रल असेल, मोनोक्लिनिक असेल, पॉलीक्लिनिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, ओके, हेक्सागोनल, अशा प्रकारचे पुढे आपल्याला पाहायचे 7 टाईपच्या क्रिस्टल सिस्टीम असतात. 7 प्रकारचे क्रिस्टल्स असतात. क्युबिक, ओके, क्युबिक, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ऑर्थोरोम्बिक आणि हेक्सागोनल असे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम असतात. त्यापैकी काही सबस्टन्सेसचे क्रिस्टल्स हे सारखे असतात, त्याला म्हणायचं असतं, काय म्हणायचं असतं, त्याला म्हणायचं असतं आयसोमॉर्फिझम. आयसोचा अर्थ सेम, आणि ज्यांचे स्ट्रक्चर वेगळे असतात त्यांना पॉलीमॉर्फिझम असं म्हणायचं असतं. एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. पहा इथे एक्झाम्पल असं म्हणतो मी, NaF, कोणतं, NaF, अगोदर एक्झाम्पल देतो, NaF आणि MgO. तुम्हाला फक्त एक्झाम्पल्स घेणं देणं आहे, तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. मी असं म्हणतो, अशा प्रकारच्या युनिट सेलनं हे क्रिस्टल तयार होतं. आणि NaF, कोणता, NaF सोडियम फ्लोराईड, याचं नाव काय, सोडियम फ्लोराईड आहे, आणि याचं नाव काय आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड. तर मला म्हणायचंय सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड यांचं स्ट्रक्चर हे असं आहे. सोडियम फ्लोराईडचं स्ट्रक्चर पण असं, मॅग्नेशियम ऑक्साईडचं स्ट्रक्चर देखील असं. म्हणजे अशा प्रकारच्या युनिट्स लिहून हे क्रिस्टल तयार होतं. ओके, सोडियम फ्लोराईडचं आणि मॅग्नेशियम ऑक्साईड दोघांचे क्रिस्टल तयार झाल्यानंतर येणारं स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं असणार आहे. ओके, मॅग्नेशियम ऑक्साईडचं पण आहे आणि सोडियम फ्लोराईडचं. आता पहा, सोडियम फ्लोराईड मध्ये किती ऍटम्स आहेत, एक सोडियमचा आणि एक फ्लोरीनचा, म्हणजे एक सोडियम सोबत एक फ्लोरीन आहे. ओके, एक के साथ एक फ्री, सोडियम के साथ फ्लोरीन फ्री असं म्हणा. सोडियम आहे, फ्लोरीन. मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये एक मॅग्नेशियम आणि एक ऑक्सिजन आहे. ओके, सोडियम फ्लोराईड मध्ये ॲटॉमिक रेशिओ 1:1 आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये रेशिओ 1:1 आहे. तर ज्या ज्या वेगवेगळ्या सबस्टन्सेसचे क्रिस्टल स्ट्रक्चर सारखे असतात त्यांना आयसोमॉर्फस सबस्टन्सेस असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, आयसोमॉर्फस सबस्टन्सेस असं म्हणायचं असतं. पहा एक्झाम्पल, डेफिनेशन, 2 or more सबस्टन्सेस. जसं तुम्हाला आयसोमेरिझम माहिती आहे, बरोबर आहे, नाही आयसोमेरिझम माहिती नाही तुम्हाला, काय असतं आयसोमेरिझम, 2 or more compounds having same molecular formula are called as isomers of each other and the phenomenon is called as आयसोमेरिझम. ओके, पहा त्यानुसार तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगतो. हे पहा, समजणं महत्वाचं आहे. C4H10 कोणतं घेतलं आपण, C4H10 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. याचा पहा, हे एक स्ट्रक्चर काढू शकतो, CH3 CH2 CH3. ओके, CH3 CH2 CH2 CH3. याचं नाव आहे N ब्युटेन. याचं नाव काय, N ब्युटेन. आणि खाली दुसरा काढतोय CH3 CH3. ओके, हा आहे आयसोब्युटेन. कोणता आहे, हा N ब्युटेन आहे. आणि खालचा कोणता आहे, तर खालचा आहे आयसोब्युटेन. खालचा कोणता आहे, आयसोब्युटेन. हे 2 कंपाऊंड आहेत. या दोनही कंपाऊंडचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळे आहेत, पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे, C4H10. जसं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 2 or more compounds having same molecular formula are called isomers and that phenomenon is called as isomerism. तसं केमिस्ट्री 1 मधल्या सॉलिड स्टेट मध्ये आयसोमॉर्फिझम म्हणजे काय आहे, तर पहा, आयसोमॉर्फिझम याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की सोडियम फ्लोराईड, कोणतं, सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड यांचं क्रिस्टल स्ट्रक्चरचं आकार कसा आहे, क्युबिक आहे. मग क्युबिक म्हणजे कसा, तर असा. ओके, लाईक क्यूब तुम्हाला माहिती आहे क्यूब.
चला मी असं म्हणू शकतो, ह्याला जर आपण क्लोज केलं तर हा क्यूब आहे. काय आहे तर हा क्यूब. चार त्याच्या आपण जर म्हटलं सर्व बाजू कशा असतील त्याच्या क्यूबच्या तर सारख्या असतील. ओके, म्हणजेच असं क्युबिकल स्ट्रक्चर कोणाचं असतं, क्युबिकल स्ट्रक्चर असणारे कंपाऊंड कोणते, सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके, तर म्हणून यांना म्हणायचं असतं आयसोमॉर्फस. त्यांची मॉर्फॉलॉजी, त्यांचं स्ट्रक्चर हे सारखं असतं. काय तर two or more substances having the same crystal structure. काय सारखं असतं, having the same crystal structure are said to be isomorphous. In these substances chemical composition has the same atomic ratio. त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये असणारे जे ऍटम्स असतात त्या ऍटमचा रेशिओ हा सारखा असतो. कसा असतो तर सारखा. सारखा म्हणजे कसा, तुम्ही पाहायचे मोठं हे काय आपण सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. एक सोडियमचा ऍटम आहे म्हणजे एक मेटलचा ऍटम आहे आणि एक नॉन मेटलचा. ओके, सोडियम एक मेटल, फ्लोरीन एक नॉन मेटल. तसं या कंपाऊंड मध्ये मॅग्नेशियम एक मेटल आणि ऑक्सिजन एक नॉन मेटल. सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये ऍटॉमिक रेशिओ किती आहे तो 1:1. ओके, इथं एक इथं एक इथं एक इथं एक. ओके, म्हणजे इथं एक मेटल इथं एक मेटल इथं एक नॉन मेटल इथं एक नॉन मेटल. आणि म्हणून यांचं केमिकल स्ट्रक्चर सारखं आहे आणि म्हणून यांना काय म्हणतो आपण, सो दीज आर कॉल्ड ॲज आयसोमॉर्फस. मग आयसोमॉर्फस जोड्यामध्ये काय काय सारखं असतं तर हे जे आयसोमॉर्फस असतात यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे जो क्रिस्टल असणार आहे म्हणजे जो सॉलिड असणार आहे त्या सॉलिडचं स्ट्रक्चर त्याला म्हणतो आपण क्रिस्टल स्ट्रक्चर. त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सारखं असतं आणि त्याचबरोबर त्या मॉलिक्युल्स मध्ये ॲटॉमिक रेशिओ कसा आहे तर सारखा आहे. ओके, सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड मी जर असलेलं असतं Mg2O जमलं असतं का नाही. ओके, हे झालं एक्झाम्पल. सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड have the same atomic ratio that is 1:1. Hence sodium fluoride and magnesium oxide are isomorphous. तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जातं which of the following is a isomorphous pair. तर आयसोमॉर्फस पेअर चे एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवायचं, एक आहे सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. दुसरं आपल्याला देखील पाहायचंय. दुसरं पहा NaNO3 सोडियम नायट्रेट. कोणतं, NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट आणि CaCO3 फेवरेट तुमचं कॅल्शियम कार्बोनेट. कोणतं, कॅल्शियम कार्बोनेट. हॅव द सेम ॲटॉमिक रेशिओ. खरंच आहे का सेम ॲटॉमिक रेशिओ, तुम्ही ते पाहू शकता. पहा, सोडियम नायट्रेट कोणतं पहा, सोडियम नायट्रेट NaNO3 आणि त्याचबरोबर CaCO3. सोडियम किती तर 1, कॅल्शियम किती तर 1, इथं नायट्रोजन इथं कार्बन इथं 3 ऑक्सिजन इथं 3 ऑक्सिजन. म्हणजे रेशिओ कसा आहे तर सारखा आहे. पहा इथं पहा Na एक ॲटम इथं कॅल्शियम. ओके, इथं नायट्रोजन इथं कार्बन इथं O3 इथं O3. म्हणून हा जो रेशिओ आहे तो 1:1:3 असा आहे. चालेल, या प्रकारे सोडियम नायट्रेट अँड कॅल्शियम कार्बोनेट हॅव सेम ॲटॉमिक रेशिओ. सेम ॲटॉमिक रेशिओ आहे म्हणून त्याला आयसोमॉर्फस म्हणतो का नाही. आयसोमॉर्फस होण्यासाठी दोन कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजेत. एक म्हणजे त्यांचा ॲटॉमिक रेशिओ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, NaNO3 अँड CaCO3 हॅव सेम ॲटॉमिक रेशिओ दॅट इज 1:3 म्हणजे 1:1:3 ऑफ द कन्स्टिट्यूएंट atom. Hence it is isomorphous. आणि मग तसंच एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो का, पाहायचं मी सांगतो. मी जर असं म्हणलं एक्झाम्पल Na2O आणि MgO. सांगा बरं कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्सचा रेशिओ सारखा आहे का. बर, सुरुवातीचा जो एलिमेंट आहे Na2 म्हणजे किती सोडियम झाले 2. ओके, किती सोडियम झाले 2. आणि ऑक्सिजन किती तर 1. ऑक्सिजन किती तर 1. इथं रेशिओ काय आहे 2:1 आणि इथं मॅग्नेशियम 1 आहे आणि ऑक्सिजन 1.
मग ह्या दोन्ही कंपाऊंडचा रेशिओ सारखा आहे का? नाही. याचा रेशिओ 2 सोडियम ॲटम चे 2 ऑक्सिजनचा 1 2:1 आहे आणि मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये एक मॅग्नेशियम आहे एक ऑक्सिजन इथं 1:1. मग हे आयसोमॉर्फस होऊ शकतात का केमिकल कंपोजिशन नुसार? तर नाही होणार, कारण आयसोमॉर्फस सबस्टन्सेस मध्ये इथं ह्या दोघांचा रेशिओ कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे. इथं 2:1 आहे इथं 1:1 आहे, म्हणून ते आयसोमॉर्फस नाहीत. दीज आर नॉट आयसोमॉर्फस. आणि नुसतं मग मी असं म्हणतो की आपण जर पाहिलं NaCl आणि KCl, ओके, हा NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आणि KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड. एक सोडियम एक क्लोरीन, तसं एक पोटॅशियम एक क्लोरीन. आता इथं जर पाहिलं तर ॲटॉमिक रेशिओ कसा आहे? दोघांचा पण ॲटॉमिक रेशिओ कसा आहे? तर सारखा आहे. ॲटॉमिक रेशिओ म्हणजे त्या क्रिस्टल मध्ये असलेल्या ॲटमची संख्या. ओके, इकडे एक Na इकडे एक, इकडे Cl इकडे Cl, 1:1 आहे. ओके, कसं आहे? 1:1. पण नुसतं रेशिओ असून चालणार आहे का? नाही. ज्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस मध्ये ॲटमचं गुणोत्तर म्हणजे ॲटमचा रेशिओ आणि त्याच बरोबर त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर दोघांचंही सारखं असेल तरच त्याला आपण आयसोमॉर्फस म्हणतो, अदरवाइज आयसोमॉर्फस म्हणत नाही. ठीक आहे, एक्झाम्पल झालं, हे झालं आयसोमॉर्फस विषयी. आता आपण पाहूया पॉलीमॉर्फिझम. आता काय पाहायचं आपल्याला? पॉलीमॉर्फिझम. आणि आयसोमॉर्फस जर तुमच्या लक्षात आला असेल तर काहीच हरकत नाही. आयसो म्हणजे सेम, आयसो म्हणजे काय तर सेम, आणि मॉर्फ आपण म्हणू शकतो. मॉर्फस म्हणजे काय? स्ट्रक्चर. आयसोमॉर्फस म्हणजे सेम स्ट्रक्चर. आता इथं पॉलीमॉर्फस, पॉली या शब्दाचा अर्थ काय? पॉली या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे मेनी. पॉली या शब्दाचा अर्थ काय माहिती आपल्याला? तर मेनी असं माहित आहे. पॉली मीन्स मेनी आणि मॉर्फस मीन्स स्ट्रक्चर. इथे पहा, पॉली मीन्स मेनी and morphous means structure. Morphous means structure. ओके, आता त्याच्या विरुद्ध जसं तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो. सध्या तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ शकतो. पहा, काही क्रिस्टल्स आहेत. जसं कार्बन तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे? पहा, कार्बन. ओके, हा कार्बन आहे, कार्बन. आणि कार्बनचे आपल्याला ॲलोट्रोप्स माहिती आहेत. कोणकोणते? तर कार्बनचे ॲलोट्रोप्स पहिला सांगतो मी, डायमंड. कोणता सांगतोय? डायमंड. नंतर ग्राफाइट आणि तिसरा आहे फुलरिन. तिसरा काय आहे? तर फुलरिन. मी इकडेच करतो कारण जागा पुरत नाही थोडीशी. हा, इथे टाकतो. कार्बनचे ॲलोट्रोप्स काढतोय. कोणाचे ॲलोट्रोप्स? कार्बन. सांगतो डेफिनेशन सांगायच्या अगोदर पाहतो. इथं काढतोय कार्बन. कार्बनचे 3 ॲलोट्रोप्स आहेत. कार्बनचे 3 ॲलोट्रोप्स आहेत. जसं पहा, पहिलं मी काढतो डायमंड. कोणतं काढतोय? डायमंड. आता डायमंड मध्ये मी तुम्हाला एवढं सांगतोय की एक कार्बन ॲटम, पहा, डायमंड मध्ये एक कार्बन ॲटम 4 कार्बनला जोडलेला असतो. एक कार्बन 4 कार्बनला जोडलेला असतो. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर हे वेगळं असतं. नंतर दुसरा सांगतोय ग्राफाइट. ग्राफाइट, ग्राफाइट मध्ये एक कार्बन ॲटम हा 3 कार्बनला जोडलेला असतो. ग्राफाइट मध्ये एक कार्बन ॲटम हा 3 कार्बनला जोडलेला असतो. आणि जर आणखी तिसरा काढला तर फुलरिन. फुलरिन याचं स्ट्रक्चर मात्र फुटबॉल सारखं स्ट्रक्चर आहे. ओके, कसं स्ट्रक्चर? तर फुटबॉल सारखं स्ट्रक्चर आहे. ते आपल्याला नंतर पुढे पाहायचंच आहे. कार्बन असलेलेच कंपाऊंड्स, पण एकामध्ये डायमंड स्ट्रक्चर आहे, डायमंडचं स्ट्रक्चर आहे, दुसऱ्यामध्ये ग्राफाइट आणि तिसऱ्यामध्ये फुलरिन. म्हणजे काही सबस्टन्सेस एकच सबस्टन्सेस पण वेगवेगळ्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकारच्या सबस्टन्सेसला पॉलीमॉर्फिझम असं म्हटलं जातं. म्हणजे केमिकल कंपोजिशन एकच पण त्याच्यामध्ये अनेक रूप असतात. काय असतात? अनेक रूप असतात, नाही का? कार्बनचा पहिला ॲलोट्रोप डायमंड. डायमंडचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे, नाही तर पुढे आपल्याला पाहायचं आहे. डायमंड. दुसरा ग्राफाइट. ग्राफाइट मध्ये आणि तुम्हाला हे सांगतोय की डायमंड मध्ये एक कार्बन हा 4 कार्बनला जोडलेला असतो, म्हणून त्याचा जो शेप आहे तो वेगळा आहे. ग्राफाइट मध्ये कार्बनला 3 कार्बन जोडलेले असतात. आणखी त्याचं स्ट्रक्चर हे असं उभं आहे. ओके, ते पुढे आपल्याला पाहायचंच आहे. इथं मात्र हे असं स्ट्रक्चर असणार आहे आणि इकडे मात्र
फ्लोरीन मध्ये त्याचा फॉर्म्युला C60 आहे आणि त्याच्यामध्ये फुटबॉल सारखं स्ट्रक्चर आहे. म्हणजे जे केमिकल सबस्टन्सेस वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आढळतात त्या प्रॉपर्टीला पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. पहा डेफिनेशन पॉलिमॉर्फिझम. अ सिंगल सबस्टन्स काय सांगते पहा, इकडं 2 or more सबस्टन्सेस होते, इथं एकच आहे. हियर अ सिंगल सबस्टन्स that exist in two or more forms or crystalline structures is said to be polymorphous. एकच सबस्टन्स पण त्याचे केमिकल स्ट्रक्चर कसे असतात तर वेगवेगळे असतात. ओके, अ सिंगल सबस्टन्स which appear in different chemical structure are called as a polymorphism. Okay, a single substance that exists in 2 or more forms or crystalline structures is called as polymorphism or polymorphous. Polymorphous substances are formed under different conditions. आणि एकाच सबस्टन्स पासून जसं पहा मी सांगतो, हा कार्बनच आहे, यहाँ पे ओरिजिनली क्या है कार्बन आहे, सुरुवात कार्बन पासून आहे, पण कार्बनचंच वेगळ्या टेम्परेचरला डायमंड असेल, वेगळ्या टेम्परेचरला ग्राफाइट आणि वेगळ्या टेम्परेचरला बकमिस्टर फ्लोरीन. सो आई एम टेलिंग टू यू दॅट a same chemical composition but due to the variation in temperature that single substance appear in 2 or more chemical structure and that phenomenon is called as a polymorphism. त्याला काय म्हणतो आपण तर polymorphism असं म्हणतो. Polymorphic forms are also known as allotropic forms. हे तर लक्षात आलं तुमच्या. Polymorphous substances are formed under different कंडिशन्स. मग तर टेम्परेचर वेगळं असू शकतं, प्रेशर वेगळं असू शकतं वेगवेगळ्या कंडिशनला. आणि नंतर पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आर ऑल्सो नोन ॲज अलोट्रोपिक फॉर्म्स. पॉलिमॉर्फिक फॉर्मलाच काय म्हटलं जातं, अलोट्रोपिक फॉर्म असं म्हटलं जातं. हे तुम्हाला माहिती आहे की कार्बनचे 3 अपरूपी असतात, कार्बनचे 3 अलोट्रोप्स असतात. मग हेच कार्बनचे पॉलिमॉर्फिक फॉर्म आहेत. एक डायमंड कार्बन अवेलेबल इन डायमंड फॉर्म as well as in graphite and then after in fluorine. ओके, तर कार्बन वरती जर आपण बॅटरी हाय इंटेन्सिटीची जर पकडली तर त्याच्यामध्ये तयार होणार हे फ्लोरीन असतं. काय असतं तर फ्लोरीन. आणि म्हणून डिफरंट कंडिशन म्हणजे कोणत्या, वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळ्या लाईट रिजनला हे आपल्याला अपरूपे पाहायला मिळतात. त्यानंतर पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आर ऑल्सो नोन ॲज अलोट्रोपिक फॉर्म्स. एक्झाम्पल पहा, कॅल्साइट नाव लक्षात ठेवा, कॅल्साइट CaCO3, कॅल्साइट अँड आर्यागोनाइट नाव पहा, कॅल्साइट अँड आर्यागोनाइट आर 2 फॉर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कोणाचे, कॅल्शियम कार्बोनेटचे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3. कॅल्शियम कार्बोनेटचे कोणते पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आहेत तर एक आहे कॅल्साइट, एक काय तर कॅल्साइट आणि दुसरा आर्यागोनाइट. कोणता आहे तर आर्यागोनाइट. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला MCQ साठी, आर्यागोनाइट एवढंच. म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटचे किती रूप आहेत तर 2 रूप आहेत. ओके, कॅल्साइट अँड आर्यागोनाइट आर 2 फॉर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की कॅल्शियम कार्बोनेट हा किती फॉर्म मध्ये आढळतो, किती फॉर्म मध्ये तर 2 वेगळ्या फॉर्म मध्ये आढळतो. एक कॅल्साइट, दुसरा आर्यागोनाइट. एकाच क्रिस्टल स्ट्रक्चर कॅल्साइटचं वेगळं आहे आणि आर्यागोनाइटचं कसं तर वेगळे. हे 2 जे कॅल्साइट आणि आर्यागोनाइट आहेत यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर कसे आहेत तर वेगळे आहेत. मग आपल्याला पॉलिमॉर्फिझम तेच सांगतं, सिंगल सबस्टन्स exist in 2 or more chemical structure are called as a polymorphism. आणि कॅल्शियम कार्बोनेट याचे क्रिस्टल स्ट्रक्चर कोणते आहेत तर कॅल्साइट आणि आपण म्हणू शकतो आर्यागोनाइट हे 2 वेगळे क्रिस्टल स्ट्रक्चर असलेले सबस्टन्सेस आहेत. नंतर पाहायचं आता हे कोणाचे, सिलिका म्हणजे फॉर्म्युला कोणता आहे तर सिलिका म्हणजे फॉर्म्युला आहे SiO2 आणि कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे फॉर्म्युला आहे CaCO3. लक्षात ठेवा.
calcite and aragonite are two forms of calcium carbonate. Alpha quartz, बीटा क्वार्ट्ज अँड क्रिस्टोबलाइट हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. अल्फा क्वार्ट्ज कोणतं? अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज अँड क्रिस्टोबलाइट आर थ्री ऑफ द सेव्हरल फॉर्म्स ऑफ सिलिका. कोणाचे आहेत तर सिलिकाचे आहेत. सिलिकाचे कोणते पॉलिमॉर्फिक फॉर्म आहेत तर अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज आणि आणखी कोणता आहे तर ज्याला आपण म्हणतो क्रिस्टोबलाइट. नाव नवीन आहे क्रिस्टोबलाइट. ओके, जसं कॅल्शियम कार्बोनेटचे कोणते तर कॅल्शियम कार्बोनेटचे कॅल्साइट कोणते कॅल्साइट आणि अरॅगोनाइट हे पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आहेत. तसं सिलिका म्हणजे वाळू म्हणजे SiO2. SiO2 चे किती वेगवेगळे क्रिस्टल स्ट्रक्चर असलेले सबस्टन्सेस आहेत तर 3. एक अल्फा क्वार्ट्ज, दुसरा बीटा क्वार्ट्ज आणि तिसरं आहे कोणतं क्रिस्टोबलाइट. हे तुम्हाला अंडरलाईन करून घ्यायचे जेणेकरून MCQ ला लक्षात राहील. यांचं काय असतं तर यांचे केमिकल स्ट्रक्चर म्हणजे केमिकल म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळे असतात. कसे तर क्रिस्टल स्ट्रक्चर आणि केमिकल कंपोजिशन ही वेगळं असतं. केमिकल कंपोजिशन सारखं कॅल्शियम कार्बोनेट म्हणलं की CaCO3. या कॅल्साइटचा फॉर्म्युला ही CaCO3 असणार आहे. अरॅगोनाइटचा फॉर्म्युला ही CaCO3 असणार आहे. फक्त त्यांच्यामध्ये क्रिस्टलचे स्ट्रक्चर हे वेगळे. मग क्रिस्टलचे स्ट्रक्चर वेगळे म्हणजे काय मी तुम्हाला तेच सांगतो की कार्बन हा जो सबस्टन्स आहे डायमंड मध्ये त्याचं क्यूबिक स्ट्रक्चर असतं. डायमंड मध्ये क्यूबिक असतं, ग्राफाइट मध्ये हेक्सागोनल असतं. लक्षात घ्या मी काय सांगतो तर कारण पुढे येणार आहे. डायमंड मध्ये क्यूबिक स्ट्रक्चर असतं. क्यूबिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर तुम्हाला आताच काढून दिलं होतं. ओके, तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी काढून दिलं होतं. तर हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. डायमंड मध्ये क्यूब प्रकारचं क्रिस्टल स्ट्रक्चर असतं. नंतर ग्राफाइट मध्ये हेक्सागोनल असतं. ग्राफाइट मध्ये कसं असतं तर हेक्सागोनल प्रकारचं स्ट्रक्चर असतं. मग हेक्सागोनल म्हणजे काय तर पुढे आपल्याला पाहायचं नाही का कमिंग सोन तरी पण इथं काढतो सांगा. हे अशा प्रकारे असतं. हे अशा प्रकारे असतं. इथे मी जास्त वेळ नाही घेत कारण पुढे आपल्याला पाहायचे. हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे कोणाचं असतं तर ह्या ग्राफाइटचं असतं. कोणाचं असतं तर ग्राफाइटचं असतं. हे पुढे स्ट्रक्चर आपल्याला पाहायचे. आणि इथे मात्र जसा फुटबॉल असतो तसा फुटबॉल प्रमाणे स्ट्रक्चर हे फ्लोरीन मध्ये पाहायला आपल्याला मिळतं. नंतर पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आर आल्सो नोन ॲज अलोट्रोपिक फॉर्म्स. आपण वरतीच म्हणले पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आर आल्सो नोन ॲज अलोट्रोपिक फॉर्म्स. 3 पॉलिमॉर्फिक फॉर्म्स अलोट्रोपिक फॉर्म्स ऑफ कार्बन कोणते आहेत. व्हॉट आर द पॉलिमॉर्फिक म्हणजेच अलोट्रोपिक फॉर्म्स ऑफ कार्बन तर यातलं एक आहे डायमंड, दुसरं ग्राफाइट, तिसरं फ्लोरीन. इथे पाहू शकता डायमंड, ग्राफाइट अँड फ्लोरीन. ओके, आणि ते सांगितलं होतं डायमंड मध्ये क्यूबिक प्रकारचे युनिट सेल असतात म्हणजे त्याचं स्ट्रक्चर क्यूब सारखं असतं युनिट सेलचं. ग्राफाइट मध्ये हेक्सागोनल आणि फ्लोरीन मध्ये फुटबॉल सारखं गोल असतं. सल्फर हॅज 2 पॉलिमॉर्फिक फॉर्म्स. सल्फरची किती सल्फर हॅज 2 पॉलिमॉर्फिक फॉर्म्स. एक रोहोम्बिक सल्फर, एक आहे रोहोम्बिक सल्फर आणि दुसरा आहे मोनोक्लिनिक सल्फर. एक रोहोम्बिक सल्फर आणि दुसरं मोनोक्लिनिक सल्फर. हे कोणाचे सल्फरचे पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आहेत. सो प्लीज नोट डाउन these points. प्लीज नोट डाउन these points. ओके, आता आपण पाहिलं आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम. त्यानंतर पुढचा पॉइंट पाहतोय क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. कोणतं क्रिस्टलाइन सॉलिडचे क्लासिफिकेशन. आता हे कशानुसार असतात तर आपल्याला माहिती आहे सॉलिड सबस्टन्स मध्ये ऍज कम्पेअर टू आपण जर पाहिलं तर हे मी म्हटलं सॉलिड सबस्टन्सेस, हे लिक्विड सबस्टन्सेस आणि हे गॅस सबस्टन्सेस. सॉलिड सबस्टन्सेस मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एकमेकाचे कसे असतात तर जवळ असतात. लिक्विड मध्ये कसे असतात तर दूर असतात. हे सॉलिड, हे लिक्विड आणि हे गॅस. ओके, तर आपल्याला माहिती आहे सॉलिड सबस्टन्सेस मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे एकमेकाच्या जवळ असतात.
बरोबर आहे. आणि याच बरोबर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतात. मी जर असं म्हटलं NaCl एक्झाम्पल घेतलं तर यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड आहे, ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आहेत. म्हणून मी असं म्हणतो डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन सॉलिड सबस्टन्स. तसंच असंही म्हणता येईल आपल्याला की मी एक्झाम्पल काढतोय, हे सॉलिड सबस्टन्सचं एक्झाम्पल आहे, आयनिक सॉलिड आहे. डिपेंडिंग अपॉन intermolecular forces present in the constituent particles of solids are classified into 4 types. काय म्हटलं तुम्हाला मी? डिपेंडिंग अपॉन intermolecular forces between constituent particle of crystalline solids. Crystalline solids are classified into 4 types. टाइप नंबर 1 आयोनिक सॉलिड. कोणता आहे तर आयोनिक सॉलिड. आता कोणत्या सॉलिडला आयोनिक सॉलिड म्हणायचं तर एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक्झाम्पल NaCl सांगतोय. आपल्याला माहिती आहे NaCl मध्ये Na+Cl- हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह. Na+ म्हणजे सोडियम कॅटायन आणि Cl- म्हणजे क्लोरीन ऍनायन. हे दोन अपोजिट फोर्सेस असलेले स्पीसीज मुळे अशा प्रकारचं पहा. कशा प्रकारचं तर तुम्हाला म्हणेल NaCl चं देखील स्ट्रक्चर कसं असतं, क्यूबिक स्ट्रक्चर असतं. कसं स्ट्रक्चर असतं तर क्यूबिक टाइपचं स्ट्रक्चर असतं. ओके, याच्यापासून जे क्रिस्टल तयार होणार आहे ते आयोनिक क्रिस्टल असणार आहे. कोणता असणार तर आयोनिक क्रिस्टल. पहिला टाइप कोणता आहे? डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड दे आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप. टाइप नंबर 1 आयोनिक सॉलिड्स. कोणता आहे तर आयोनिक सॉलिड्स. ओके, द सॉलिड्स in which ionic bonds are present are called as ionic solids. यांचे एक एक आपल्याला पाहायचे पार्ट. आणि पहा डायग्राम काढली. डायग्राम काय अवघड नाही, काय नाही. इथे पहा मी असं काढू शकतो बॉक्स सहज. थोडक्यात पाहायचं. थोडक्यात डायग्राम काय अवघड नाही पण वेळेची बचत व्हावी यासाठी काढून ठेवली जाते. पाहायचं हा आपण जर म्हटलं हे क्रिस्टल आहे, हे काय तर हे क्रिस्टल आहे. यातलं हा Na+ आहे असं म्हटलं मी. Na+. यातला हा कोणता Cl-. ओके, चला गृहीत धरा. किंवा मोठा आपण काय काढू क्लोरीन काढू. चला, कारण क्लोरीनचे ॲटॉमिक नंबर जास्त आहे. हा क्लोरीन Cl- आहे, हा Na+ आहे. नंतर हा Cl- आणि हा Na+ आहे. ओके, त्यानंतर इथं Na+, इथं Cl-, इथं Na+, इथं Cl-. अशा प्रकारे. ठीक आहे. जे क्रिस्टल आयन्स न तयार होतं त्याला आयनिक क्रिस्टल किंवा आयनिक सॉलिड असं म्हणायचं असतं. पहिलं हे आहे डायग्राम. मग यातला आपण म्हणू शकतो हे Cl हे सोडियम+. ओके, हे Cl- हे सोडियम+. तर ही जी डायग्राम आहे ही कोणाची डायग्राम आहे तर आयोनिक सॉलिडची डायग्राम आहे. कोणाची? आयोनिक सॉलिडची. हा निगेटिव्ह आयन, हा पॉझिटिव्ह आयन. ओके, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह आयन, हा पॉझिटिव्ह आयन, हा निगेटिव्ह आयन, हा पॉझिटिव्ह आयन. तुम्ही असे म्हणू शकता हा Cl- हा Na+, हा Cl- हा Na+. म्हणजे एक्झाम्पल कोणतं झालं? एक्झाम्पल तेव्हा तुम्ही NaCl म्हणू शकता. आयोनिक सॉलिड्स म्हणजे कोणते? ज्या सॉलिड्स जे सॉलिड हे आयन्स न तयार होतात त्यांना आपण आयोनिक सॉलिड म्हणतो. त्यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कोणते असतात तर त्याच्यामध्ये आयनिक बॉन्ड्स असतात ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असं म्हणतो. पहिला पॉइंट आयनिक सॉलिडचे आपल्याला काही पॉइंट्स पाहिजे. इन दीज सॉलिड्स द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर आयन्स. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात? सॉलिड सबस्टन्स म्हटलं की कन्स्टिट्यूएंट पार्टिकल ॲटम्स असू शकतात, आयन्स असू शकतात आणि मॉलिक्युल्स असू शकतात. त्यातलं आयोनिक सॉलिड म्हटल्याबरोबर त्यांच्यामध्ये असणारे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे आयन्स असतात. ते पॉझिटिव्ह आयन किंवा निगेटिव्ह आयन असणार आहेत. आपण जर NaCl म्हटलं तर हे Cl- हा Na+, हा Cl- हा NaCl. म्हणून पहिला पॉइंट लक्षात ठेवा. आयोनिक सॉलिड कंटेन कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आयन्स. कोणते असतात तर आयन्स. एक एक पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर ऑल सॉल्ट्स आर क्रिस्टलाइन. जवळपास सर्वच सॉल्ट कसे असतात? क्रिस्टलाइन. एक्झाम्पल दाखवतोय आपल्याला माहिती आहे. हे पहा इथं म्हणतोय मी पेपर घेतला. हा पेपर. ओके, ऑन दिस पेपर आय एम टेकिंग NaCl. काय घेतलं पहा मी NaCl घेतलं. हे NaCl आहे. काय आहे हे तर NaCl मीठ आहे. आणि मीठ हे कसं आहे तर मीठ हे क्रिस्टलाइन इन नेचर आहे. कसं आहे तर
क्रिस्टलाइन इन नेचर आहे. ओके, दिसतं. तर एक्झाम्पल आपण पाहतो आयनिक सॉलिडचं. ते मीठ घेतलं, NaCl, Na+ असतं, Cl-. ऑल सॉल्ट्स नियर अबाउट ऑल सॉल्ट्स आर क्रिस्टलाइन इन नेचर अँड आर कॉल्ड ॲज आयनिक सॉलिड्स. जवळपास सर्व क्रिस्टलाइन सबस्टन्सेस हे आयनिक बॉन्डनं तयार झालेले असतात. दीज सॉलिड्स म्हणजे कोणते? आयोनिक सॉलिड्स. कोणते? तर आयोनिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड्स आर फॉर्म्ड बाय फोर्स ऑफ 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. कोणती? 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स. मग लक्षात ठेवा आयोनिक सॉलिडमध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात? तर आयोनिक सॉलिडमध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे आयन्स असतात आणि ते दोन प्रकारचे आयन्स, पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन असतात. तसंच NaCl जर म्हटलं तर याला आपण सोडियम कॅटायन म्हणतो. Na+ पॉझिटिव्हली चार्जड स्पीशीज हा काय असतो? कॅटायन. आणि निगेटिव्हली चार्जड स्पीशीज हा काय असतो? तर ॲनायन असतो. काय असतो? तर ॲनायन. सो यांची अरेंजमेंट ही विशिष्ट प्रकारे असते. पाहता तुम्ही हा Cl- Na+, Cl- Na+, नंतर इथे Na+, Cl-, वरती पण आणि इकडे पण अरेंजमेंट ही 3D नसते, तीनही डायरेक्शन असते. म्हणजे कोणतं? आपण म्हणू शकतो हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. तर ही जर डायग्राम तुम्ही पाहिली तर ही कशी आहे? ही 3D डायग्राम आहे. कशी आहे? ही 3D डायग्राम आहे. ओके. These solids are formed by 3-dimensional arrangement of cations and anions bounded by म्हणजे जोडले जातात. बाउंडेड बाय स्ट्रॉंग कौलंबिक फोर्सेस, और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. आता कौलंबिक याचा अर्थ काय? तर आपल्याला माहिती आहे NaCl जर म्हटलं तर Na+, Cl-, Na वरती चार्ज आहे पार्शियल पॉझिटिव्ह, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह, याच्यावरती पॉझिटिव्ह, याच्यावरती निगेटिव्ह. तर चार्जेस हे कुलॉम्ब मध्ये मोजले जातात. म्हणून आपण म्हणतो की आयोनिक सॉलिड्स मध्ये कौलंबिक फोर्सेस असतात. त्यालाच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असं म्हटलं जातं. एका स्पीशीज वरती पॉझिटिव्ह, दुसऱ्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ओके. सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत त्यालाच आपण कौलंबिक फोर्सेस काय म्हणतो? कौलंबिक फोर्सेस असं म्हणतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असं म्हणतो. आयोनिक सॉलिड्स आर फॉर्म्ड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कसे तयार होतात? आयोनिक सॉलिड्स आर फॉर्म्ड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स ऑफ अपोजिट चार्जेस अँड फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन आयन्स ऑफ सेम चार्जेस. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असं सांगतो की नेहमीच आयनिक सॉलिड तयार होत असताना पहा आयोनिक सॉलिड तयार होत असताना ओके, ही जर निगेटिव्ह स्पीशीज असेल, हा जर निगेटिव्ह आयन असेल, म्हणजे मग तुम्ही हा जर Cl आयन असेल तर याच्या शेजारी Clच आयन येईल का? नाही. ओके. मग याच्या शेजारी कोणता? तर याच्या शेजारी Na+ येईल. काय येईल? Na+. याच्या शेजारी Cl-, याच्या शेजारी Na+. ओके, Na+. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पहा, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. आणि आता हा जो Cl- आहे याच्यावरती Cl- येईल का? नाही. याच्यावरती काय येतं पुन्हा? Na+. म्हणजे दोन अपोजिट स्पीशीज मध्ये असलेला अट्रॅक्शन आणि दोन सारख्या स्पीशीज का जवळ येत नाहीत? कारण त्यांच्यात काय असतं? तर त्यांच्यात रिपल्शन असतं. ओके. दोन सारख्या स्पीशीज मध्ये रिपल्शन असल्यामुळे त्या दूर जातात. तर दोन वेगळ्या स्पीशीज मध्ये दोन वेगळे चार्जेस असल्यामुळे ते अट्रॅक्शन असतात म्हणून ते जवळ येतात. ओके. म्हणूनच 3D स्ट्रक्चर तयार होतं आयोनिक सॉलिडचं. ओके. त्यानंतर आयोनिक सॉलिड लक्षात घ्या. आयोनिक सॉलिड्स आर फॉर्म्ड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट आयन्स. म्हणजे आयोनिक सॉलिड्स आर फॉर्म्ड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स ऑफ अपोजिट चार्जेस. आयोनिक सॉलिड मध्ये कोणामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं? तर अपोजिटली चार्जड आयन्स मध्ये असतं. जसं एक्झाम्पल पहा, NaCl म्हटलं तर Na+ Cl-. ओके. तुम्ही म्हणता सर हे काय काढलं? तर मी जे तुम्हाला एक्झाम्पल इथं देत आहे, NaCl असेल, K2SO4. आता K2SO4 म्हटलं तर कोणते आयन्स त्याच्यात असतील? मी जर म्हटलं हे K2SO4 चं स्ट्रक्चर आहे, हे क्रिस्टल त्याचं आहे. ओके. तर यामध्ये K+ आणि SO4-. ओके. म्हणजे पोटॅशियम आणि सल्फेट आयन असतील. यांच्यामध्ये दोघांमध्ये अट्रॅक्शन
पोटॅशियम आणि सल्फेट मध्ये अट्रॅक्शन, तर दोन सल्फेट मध्ये काय असणार आहे, तर दोन सल्फेट मध्ये रिपल्शन असणार आहे. ओके, इकडे रिपल्शन आणि इकडे अट्रॅक्शन असणार आहे. म्हणून आयनिक सॉलिड्स आर फॉर्म्ड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स ऑफ अपोजिट चार्जेस अँड फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन आयन्स ऑफ सेम चार्जेस. ओके, दोन सारखे शेजारी शेजारी का इकडे येऊ द्या, तिरपे येऊ द्या, ओके तिरपे येऊ द्या, पण सोबत सोबत आले का ते एका डायरेक्शनला सोबत आले का नाही आले. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉइंट आपण बघूया. these two opposite forces कोणते, दोन निगेटिव्ह मध्ये. सो these two opposite forces result into well ordered three dimensional arrangement of ions in ionic solids as shown in figure above. ओके, हे जे दोन अपोजिट चार्जेस म्हणजे जे अपोजिट फोर्सेस आहेत, हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह. ओके, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. थोडक्यात आयनिक सॉलिड मध्ये दोन वेगळ्या आयन्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, तर दोन सारख्या आयन्स मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असतं, आणि याचा परिणाम म्हणून आयनिक सॉलिड मध्ये जी अरेंजमेंट असते ती रेग्युलर अरेंजमेंट असते. These two opposite forces result into well ordered three-dimensional arrangement of ions in ionic solids as shown in figure. The actual arrangement of ions, यातले महत्त्वाचे पॉइंट हे पॉइंट आहे. The actual arrangement of ions depends on three factors. आयनिक सॉलिडची जी काही डायग्राम असते, जे काही क्रिस्टल असतं, जी काही मांडणी असते, ती कशावर डिपेंड असते, तर ती डिपेंड असते साइजेस ऑफ कॅटायन अँड एनायन. तर कोणतेही स्ट्रक्चर असेल, समजा आपण म्हटलं NaCl असेल, पोटॅशियम सल्फेट असेल, कॅल्शियम क्लोराईड असेल, KCl असेल, झिंक सल्फाईड किंवा कॉपर क्लोराईड, तर यांचे जे क्रिस्टल स्ट्रक्चर असणार आहेत त्यांच्यामध्ये जी अरेंजमेंट असणार आहे आयनची, ती कशावर डिपेंड असणार आहे, तर साइजेस ऑफ कॅटायन अँड एनायन. त्या आयनिक सॉलिड मध्ये असलेले कॅटायन आणि एनायन कोणते आहेत त्याच्यावरती असणार आहे. त्याचबरोबर द चार्जेस ऑन द आयन, charges on the ions and the order with which the anion can be polarized. म्हणजे जेवढे आयन पहा, तुम्ही म्हणता सर साइजेस ऑफ कॅटायन अँड एनायन म्हणजे काय, तर एनायन मोठा कॅटायन छोटा यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. ओके, म्हणजे साइज ऑफ कॅटायन अँड एनायन, क्रिस्टल कोणतं किंवा त्याची अरेंजमेंट कशी, तर साइजेस ऑफ कॅटायन आणि एनायन याच्यावरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे, म्हणजे एनायन मोठा असावा का कॅटायन छोटा असावा या साइज वरती, पण क्रिस्टलचं अरेंजमेंट ही डिपेंड असणार, त्याचं स्ट्रक्चर डिपेंड असणार आहे. ओके, नाही तर म्हणले एनायन खूप मोठा आणि क्रिस्टल खूप छोटा असं चालणार आहे का नाही, तर फोर्सेस पण तेवढ्याच प्रकारामध्ये असणं आवश्यक आहे. द ऍक्च्युअल अरेंजमेंट ऑफ आयन्स डिपेंड्स ऑन थ्री फॅक्टर, साइजेस ऑफ कॅटायन अँड एनायन. वेल ऑर्डर्ड आयनिक सॉलिड तयार होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचेच कॅटायन आणि एनायनची साइज असणं आवश्यक आहे. नंतर द चार्जेस ऑन द आयन, त्याचबरोबर चार्जेस पण कसे असले पाहिजे, तर जवळपास मॅच होणारे चार्जेस असले पाहिजे. तर जसं खूप निगेटिव्ह चार्ज आहे आणि खूप छोटा पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर आयनिक सॉलिड हे कसं असणार आहे, तर हे खूप पोलार असणार आहे. नंतर द ऑर्डर विथ विच द एनायन कॅन बी पोलराइज्ड, हे तीन फॅक्टर ज्याच्यावरती की आयनिक सॉलिड हे डिपेंड असणार आहे. एक्झाम्पल ऑफ आयनिक सॉलिड कोणते, तर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर आयनिक सॉलिड असलेले एक्झाम्पल कोणतं, NaCl सोडियम क्लोराईड आहे, K2SO4 कॅल्शियम फ्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, झिंक सल्फाईड आणि कॉपर क्लोराईड. तुम्ही म्हणता सर असं का, तर आपल्याला माहिती आहे मेटल आणि नॉन मेटल यांच्यात आयनिक बॉन्ड शक्यतो असतात. कोणते असतात, तर आयनिक बॉन्ड. जसं पहा, तुम्ही पाहू शकता MgCl2, कोणतं MgCl2. मॅग्नेशियम हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, मॅग्नेशियम हे कसे तर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं दोन निगेटिव्ह चार्ज, आपण असं लिहू शकतो मॅग्नेशियम क्लोराईडचं स्ट्रक्चर. ओके, या प्रकारे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. तर मेटल नॉन मेटल पासून तयार झालेले सॉलिड्स हे जवळपास आयनिक असतात. कसे असतात, जवळपास हे आयनिक असतात. पहा ना,
आयनिक सॉलिडचे एक्झाम्पल पाहत असताना एक मेटल आणि एक नॉन मेटल आहे. सोडियम क्लोराइड मेटल नॉन मेटल. पोटॅशियम सल्फेट पोटॅशियम सल्फेट. पोटॅशियम मेटल सल्फेट नॉन मेटल. कॅल्शियम फ्लोराइड कॅल्शियम मेटल फ्लोराइड नॉन मेटल. पोटॅशियम क्लोराइड पोटॅशियम मेटल क्लोराइड नॉन मेटल. झिंक सल्फाइड झिंक मेटल सल्फर नॉन मेटल. कॉपर क्लोराइड कॉपर मेटल क्लोरीन मायनस. ओके, हे झाले त्याचे एक्झाम्पल. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयनिक सॉलिड. हे आयनिक सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात? जसं NaCl तुम्हाला म्हटलं, कोणतं म्हटलं मी? NaCl, KCl, K2SO4, Na2SO4 हे आयनिक सॉलिड आहेत. मग यांचे कॅरेक्टरिस्टिक काय तुम्हाला माहिती ना? आता हे जे मी मीठ म्हटलंय, ओके, NaCl, याचे गुणधर्म काय? व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस NaCl? सो वी विल फोकस ऑन द कॅरेक्टरिस्टिक्स. Characteristics of ionic solids. Ionic solids are very hard and brittle. ते कसे असतात? आयनिक सॉलिड जर आपण दाबले तर ते म्हणजे होत नाही, ते दबत नाहीत पा, त्याच्यामुळे आपण त्याला हार्ड म्हणतो. छोटं क्रिस्टल असेल तर जर दोन्ही साईडने आपण प्रेस केलं, समजा मी असं म्हटलं की हे क्रिस्टल आहे, याला जर आपण काय केलं, प्रेस केलं, तर त्याची साईज बारीक होते का नाही? इट इज अ हार्ड. ते कसं आहे तर हार्ड आहे. आयनिक सॉलिड्स आर व्हेरी हार्ड अँड ब्रिटल इन नेचर. आता ब्रिटल कधी? जर त्यांना ठोका मारला आपण, त्याच्यावरती जर आघात केला तर मात्र त्याच्यावर तुकडे होतात. खडी साखर तुम्ही माहिती, खडी साखर आपण पाहिली, तिला जर आपण प्रेस केलं तर ती कॉम्प्रेस होते का? नाही. आयनिक सॉलिड कॉम्प्रेस होत नाहीत म्हणून ते व्हेरी हार्ड आहेत, आणि त्यांच्यावरती जर आपण आघात केला, जर त्याच्यावरती ठोका मारला तर ते मात्र तुटतात. मग ते त्याचं ब्रिटल नेचर आहे, ते ठिसूळही असतात. ते कसं असतं तर ठिसूळ असतात. Ionic solids on compression cannot be compressed, hence are hard. But on striking on their surface, they break down. So that breakdown is a brittleness property. Ionic solids have high melting and boiling point. Ionic solid यांचा melting point जास्त का आहे? त्याचे कारण त्यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड असतात. कोणते बॉन्ड असतात? आयनिक बॉन्ड असतात. The bonds which are formed by the इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर कॉल्ड एज अ आयनिक बॉन्ड. म्हणजे NaCl जर असेल तर Na वरती पॉझिटिव्ह चार्ज, Cl वरती निगेटिव्ह चार्ज, यांच्यात काय असतं तर यांच्यात आपण म्हणू शकतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. अपोजिटली चार्जेस असल्या कारणाने फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, आपल्याला माहिती आहे. म्हणून आयनिक सॉलिड्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ड्यू टू द स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच आयनिक बॉन्ड. आयनिक सॉलिड्स आर सोल्युबल इन वॉटर बट नॉट सोल्युबल इन अदर पोलार सॉल्व्हंट्स. आयनिक सॉलिड्स हे कशात डिझॉल्व्ह होतात तर आयनिक सॉलिड्स आर डिझॉल्व्ह इन वॉटर. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. NaCl जर आपण पाण्यात टाकलं, कशात टाकलं? पाण्यात टाकलं तर Na प्लस आणि Cl मायनस होतं. Na प्लस आणि Cl मायनस होतं. आयनिक सॉलिड्स आर सोल्युबल इन वॉटर बट इनसोल्युबल इन अदर पोलार सॉल्व्हंट्स. बेन्झीन असेल, क्लोरोफॉर्म असेल, यांच्यामध्ये मात्र ते सोल्युबल होत नाहीत. आपल्याला माहिती आहे लाईक डिझॉल्व्ह लाईक, पोलार सोल्यूट डिझॉल्व्ह इन पोलार सॉल्व्हंट अँड नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्व्ह इन नॉन पोलार सॉल्व्हंट. तसं आपण असं म्हणू शकतो की आयनिक सॉलिड मधला NaCl जर आपण घेतला, कोणता घेतला? NaCl, Na प्लस Cl मायनस, हे पोलार सोल्यूट आहे, आणि पाणी H2O हे पण कसं आहे तर पोलार सॉल्व्हंट आहे. म्हणून NaCl किंवा आयनिक सोल्यूट, आयनिक जे सॉलिड आहेत हे कसे आहेत? हे पोलार आहेत, यांच्यामध्ये पोल्स आहेत, यांच्यामध्ये चार्जेस आहेत. म्हणून हे पोलार सोल्यूट हे पोलार सॉल्व्हंट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, पण हे नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. आयनिक सॉलिड्स हॅव मॉडरेट एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. मॉडरेट एन्थॅल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय? जर आपण आयनिक सॉलिडला हीट केलं तर ते मात्र काही विशिष्ट टेम्परेचरला फ्यूज होतात, म्हणजे कमी मीडियम टेम्परेचरला. आयनिक सॉलिड्स हॅव मॉडरेट एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. त्यानंतर इन आयनिक सॉलिड्स द आयन्स आर नॉट फ्री टू मूव्ह अबाउट. आता पहा, आयनिक सॉलिड मध्ये मीठ जर आपण पाहिलं, समजा असं म्हणा की मिठाचा, पहा इथं लक्षात घ्या,
हे मिठाचं क्रिस्टल आहे. हे कशाचं क्रिस्टल आहे? हे मिठाचं क्रिस्टल आहे, NaCl आहे. ओके, हे सॉलिड स्टेट मध्ये आहे. कोणत्या स्टेट मध्ये? हे सॉलिड स्टेट मध्ये. आपण जर म्हटलं हे पहा, एक Na आहे, एक Cl आहे. ओके, यातला काहीतरी एक आहे Cl मायनस, त्यात जवळचा आहे एक Na प्लस. सॉलिड स्टेट मध्ये ते एकमेकाचे काय असतात? ते एकमेकाचे ते जवळ असतात, त्यांचं विस्थापन झालेलं नसतं. सगळं कळतं. चला, इन आयनिक सॉलिड्स द आयन्स आर नॉट फ्री टू मूव अबाउट. दे आर इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स, दॅट इज नॉन कंडक्टर इन देअर सॉलिड स्टेट. इन देअर सॉलिड स्टेट. आता आपण म्हणतोय की हे सॉलिड स्टेट मधलं आयनिक कंपाऊंड आहे. कोणत्या स्टेट मधलं? सॉलिड स्टेट मधलं आयनिक कंपाऊंड आहे. ही स्टेट कोणती आहे? तर हे सॉलिड स्टेट मध्ये आहे. पण जर आपण H2O मध्ये टाकलं, जर आपण H2O मध्ये टाकलं तर याच्यापासून काय होईल? Cl मायनस आणि Na प्लस, म्हणजे निगेटिव्ह आयन आणि पॉझिटिव्ह आयन तयार होईल. कधी? पण जर आपण त्याला पाण्यात टाकलं तर. इन आयनिक सॉलिड्स द आयन्स आर नॉट फ्री टू मूव अबाउट. दे आर इलेक्ट्रिकल इन्सुलेटर इन सॉलिड स्टेट. म्हणजे इन सॉलिड स्टेट ionic compounds are bad conductor of heat and electricity due to absence of free ions. त्यांच्यात फ्री आयन्स नसतात, ते एकमेकाला चिटकलेले असतात. कसे असतात? तर एकमेकाला चिटकलेले असतात. इथं जर तुम्ही पाहिलं Cl मायनस ला Na प्लस, Cl मायनस Na प्लस, ही कोणती स्टेट आहे? तर इथं नाव दिलं आपण आयनिक सॉलिड. आयनिक सॉलिड. पण ते जर पाण्यात टाकलं तर दोन आयन मात्र काय होतात? तर वेगळे होतात. ओके, however in the molten or fused state or when dissolved in water, the ions become free to move about and thereby conduct electricity. Ionic solids in their solid state do not conduct electricity or heat because absence of ions. But when we heat it, म्हणजे ते मोल्टन स्टेट मध्ये जातील, ते वितळतील. वितळल्यानंतर मात्र त्याच्यापासून काय तयार होईल? तर त्याच्यापासून दोन वेगळे आयन तयार होतील. आयनिक कंपाऊंड पासून काय होईल? त्यांच्यामध्ये आयन्स तयार होतील आणि आयन्स तयार झाल्यामुळं त्याच्यातून मात्र काय होईल? तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल. म्हणजेच मोल्टन स्टेट म्हणजे वितळलेल्या अवस्था किंवा पाण्यात टाकल्यानंतर तयार होणारे आयन्स, याच्यामुळेच त्याचं काय होणार? तर इलेक्ट्रिक करंट त्याच्यातून फ्लो होईल. ओके, म्हणजे हेच आपण असं दाखवू शकतो, हेच आपण असं दाखवू शकतो NaCl, NaCl. ओके, त्याला जर आपण हीट केलं किंवा वॉटर जर टाकलं, दोन्हीपैकी एक जर आपण हीट केलं तरी त्याच्यापासून Na प्लस Cl मायनस. ओके, हे कंबाईन आहे. इथं मात्र दोन वेगळे आयन तयार होते. आणि त्याचबरोबर NaCl जर पाण्यात टाकलं तिथं पण Na प्लस आणि Cl मायनसच काय तयार होतील? तर आयन तयार होतील. म्हणून सॉलिड स्टेट मध्ये आयनिक कंपाऊंड हे बॅड कंडक्टर असतील हीटचे आणि इलेक्ट्रिसिटीचे. तर त्याला हीट केलं तर ते वितळतील. वितळलेल्या अवस्थेत देखील किंवा ते जर आपण पाण्यात टाकले तर पाण्यामध्ये देखील आयन्स तयार होतील. म्हणून इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे इलेक्ट्रिक फ्लो होण्यासाठी आपल्याला माहिती आहे, एक तर त्या सबस्टन्स मध्ये आयन्स तयार व्हायला पाहिजेत, नाही का? त्या सबस्टन्स मध्ये आयन्स तयार व्हायला पाहिजेत, नाही तर त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असणं आवश्यक आहे. ज्या ज्या सबस्टन्सेसचे आयन्स तयार होतात मोल्टन स्टेट मध्ये म्हणजे वितळलेल्या अवस्थेमध्ये किंवा पाण्यामध्ये, ते सबस्टन्सेस इलेक्ट्रिक करंट फ्लो करू शकतात. नाही तर त्या सबस्टन्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असणं आवश्यक आहे. जसं आपण लोखंड पाहतो, लोखंड सॉलिड स्टेट मध्येच असतं पण त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. त्याचं कारण त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स असतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणारे इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणून ऑन ऍप्लिकेशन ऑफ शियरिंग फोर्स, ऑन ऍप्लिकेशन ऑफ शियरिंग फोर्स आयनिक क्रिस्टल्स अंडरगो डिस्टॉर्शन अँड फ्रॅक्चर इन क्रिस्टल स्ट्रक्चर. याचा अर्थ काय? हे तुम्हाला क्रिस्टल दिसतंय. ओके, हे काय दिसतं तुम्हाला? क्रिस्टल दिसतंय. या क्रिस्टलला जर आपण पलीकडून फोर्स लावला आणि इकडून जर फोर्स लावला तर ते फ्रॅक्चर होतं. ते काय होतं? फ्रॅक्चर होतं. त्याची डायग्राम तुम्ही इथं पाहू शकता. वरचंच हे स्ट्रक्चर आहे, वरचंच हे स्ट्रक्चर आहे, किंवा इथं फास्ट काढतो पहा, हे पाहिजे हा. हे Cl मायनस म्हणा, हे Na प्लस म्हणा. ठीक आहे, Cl मायनस Na प्लस, निगेटिव्ह पॉझिटिव्ह.
ओके चला, हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. ठीक आहे. आता पूर्णच काढायचं म्हटल्यानंतर चला काढ. हा समजून घ्या. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे आपलं स्ट्रक्चर आहे. हे आहे वरचं आयनिक सॉलिड. हे कोणते तर आयनिक सॉलिड. आता हे आयनिक सॉलिडला मी जर असं म्हटलं पहा, इकडच्या साईडला फोर्स दिला आणि इकडनं जर फोर्स दिला, ESF म्हणजे काय, हे पहा शिअरिंग फोर्स. इकडून पलीकडून एक क्रिस्टल आहे, त्याला पलीकडून ढकललं, याला इकडून ढकललं, त्याचे कारण आहे याच्यामध्ये क्रॅक जाईल. याच्यामध्ये काय जाईल तर क्रॅक जाईल. क्रॅक जाईल म्हणजे काय तर हे ॲटम्स चा लेअर असेल, तो वरचा वर सर्कल इकडं आणि इकडचं इकडं, म्हणजे त्याला आपण डिस्प्लेस करू शकतो. हे झालं दिसते डिस्टॉर्शन अँड फ्रॅक्चर ऑफ आयनिक कंपाऊंड. डिस्टॉर्शन अँड फ्रॅक्चर ऑफ आयनिक कंपाऊंड अशा प्रकारे. ओके, सो दिस इज अ फर्स्ट टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. कोणती आहे तर ती आहे आयनिक सॉलिड. ज्या सॉलिडमध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आयन्स असतात त्यांना आयनिक सॉलिड असं म्हटलं जातं. ओके, आयनिक सॉलिडचं जे काही अरेंजमेंट असते ती अपोजिट चार्जेस आयन आणि त्यांच्यातलं असलेलं अट्रॅक्शन आणि सारख्या आयन्स मध्ये असलेलं रिपल्शन यामुळे त्याला मिळणारं स्ट्रक्चर असतं. आणि हे त्याचे आपण पाहिले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड, आयनिक सॉलिड. आणि एक्झाम्पल कोणते तर NaCl, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, झिंक सल्फाइड, पोटॅशियम क्लोराइड, कॉपर क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, ॲल्युमिनियम क्लोराइड. ओके, तुम्ही पोटॅशियम सल्फेट घेऊ शकता. आणखी बरेचसे एक्झाम्पल तुम्ही त्याला पोटॅशियम सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट घेऊ शकता. वेगवेगळे एक्झाम्पल त्याचे तुम्ही घेऊ शकता. सो प्लीज नोट डाऊन दिस. या व्यतिरिक्त काय अडचण आहे तुम्हाला पहा, आयनिक सॉलिड मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आयन्स असतात, काही कॅटायन्स काही अनायन्स असतात. अपोजिट चार्जेसमुळे त्यांची अरेंजमेंट व्यवस्थित असते. एक्झाम्पल जर पाहता तर एक्झाम्पल तुमच्याकडे आहेत. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयनिक कंपाऊंड जर म्हटलं तर आयनिक सॉलिड्स आर व्हेरी हार्ड अँड ब्रिटल. त्यानंतर दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ड्यू टू द हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट. कशामुळे कारण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं दोन वेगळ्या स्पीशीज मध्ये म्हणून. नंतर दे हॅव मॉडरेट एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. मीडियम आहे, जास्त एन्थॅल्पी ऑफ फ्युजन नाही किंवा कमी पण नाही, म्हणजे ते मीडियम टेम्परेचरला वितळतात. आयनिक सॉलिड्स जे असतात सॉलिड स्टेटमध्ये आयनिक सॉलिड का हीट किंवा इलेक्ट्रिक करंट फ्लो करत नाहीत त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. कारण सॉलिड स्टेटमध्ये हे जे आयन्स असतात एकमेकाला बांधलेले असतात. कसे असतात एकमेकाला बांधलेले असतात आणि म्हणून ते फ्री होऊ शकत नाही. कोणत्याही सबस्टन्स मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायचा असेल तर त्यामध्ये एक तर आयन्स असणं आवश्यक आहे, नाही तर त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असणं आवश्यक आहे. आयनिक सॉलिड जर त्याच्या सॉलिड स्टेटमध्ये असेल म्हणजे आपण पाहिलं हे जे मीठ आहे हे सॉलिड स्टेटमध्ये जर आपण इलेक्ट्रिक करंट जर पास केलं आणि त्याला पलीकडून जर धक्का लावला आपण, म्हणजे एका एंडला आपण इलेक्ट्रिक करंट पास केला आणि दुसऱ्या एंडच्या थराला आपण जर हात लावला तर शॉक बसत नाही. त्याचं कारण हे कोणत्या स्टेटमध्ये आहे तर हे सॉलिड स्टेटमध्ये आहे. त्याच्यासाठी त्याच्यात एकतर आयन्स तयार होणं आवश्यक आहे, नाही तर ते पाण्यामध्ये डिझॉल्व करणं आवश्यक आहे. ते मोल्टन स्टेटमध्ये म्हणजे त्याला गरम केलं की ते वितळतं तर आयन तयार होतात, नाही तर पाण्यात टाकल्यानंतर आयन्स तयार होतात. म्हणूनच त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, अदरवाईज होत नाही. आणि त्याचबरोबर आयनिक सॉलिडला आपण जर हे पण इकडच्या साईडनं फोर्स केला किंवा इकडच्या साईडनं फोर्स केला तर फ्रॅक्चर होतं. काय होतं फ्रॅक्चर होतं, त्यालाच आपण म्हणतो डिस्टॉर्शन. हे डायग्राम कोणाचे आहे डिस्टॉर्शन अँड फ्रॅक्चर ऑफ आयनिक कंपाऊंड्स. ओके, सो थँक्यू सो मच फॉर दिस मच. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. म्हणजेच हे झालं पहिला प्रकार आयनिक सॉलिड. नंतर आपण पाहू मेटॅलिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिड. ओके, सो प्लीज नोट डाऊन दिस. थँक्यू सो मच फॉर टुडे.